किचनचं इंटेरियर बनवत असताना सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर येतो तो म्हणजे किचनमध्ये आपण ॲक्रिलिक शीट लावाव्यात की PU पेंट करावा। तसं पाहायला गेलं तर हा विषय खूपच सब्जेक्टिव्ह आहे, कारण तो पूर्णपणे तुमच्या युजेस आणि सिच्युएशनवर डिपेंड करतो। पण काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, ज्या लक्षात घेतल्या तर तुम्ही तुमचा डिसिजन योग्य प्रकारे घेऊ शकता। सगळ्यात आधी ॲक्रिलिक शीट बद्दल बोलूयात। ॲक्रिलिकमुळे तुम्हाला एक इन्स्टंट शायनी लुक सहज मिळतो। PU पेंटमध्ये इतकं शाईन नॅचरली मिळत नाही, पण जर त्यावर प्रॉपर केमिकल कोटिंग केली तर PU पेंटमध्ये सुद्धा तो लुक अचीव करता येतो। ॲक्रिलिक शीटवर घाण लवकर बसू शकते, त्यामुळे वारंवार क्लिनिंग करावी लागते। या उलट PU पेंटमध्ये असा प्रॉब्लेम सहसा जाणवत नाही। PU पेंट हे हीट, वेपर्स आणि क्लिनिंगसाठी जास्त रेजिस्टन्स असतं, त्यामुळे ते लॉंग टर्म चालतं। कामाच्या वेळेबद्दल बोलायचं झालं तर ॲक्रिलिक शीटमधील काम हे 5 ते 6 दिवसात कंप्लीट होतं, तर PU पेंटच्या कामाला 10 ते 12 दिवस लागतात। ॲक्रिलिक शीटवर स्क्रॅचेस दिसून येतात आणि ते चेंज करायचं असेल तर पूर्ण शीट चेंज करावी लागते, पण PU पेंटमध्ये फक्त स्क्रबिंग आणि रबिशिंग केलं तरी ते नीट होऊन जातं। सिमिलरली प्राइस कंपॅरिझन बद्दल बोलायचं झालं तर ॲक्रिलिक शीट हे 150 ते 200 रुपये पर स्क्वेअर फीट पासून स्टार्ट होऊ शकते आणि PU पेंटचा खर्च बघितला तर जवळपास 300 ते 400 रुपये पर स्क्वेअर फीट पर्यंत जातो। मी असं म्हणणार नाही की एक चांगला आहे आणि एक वाईट आहे, दोन्हींचे फायदे आहेत, दोन्हींचे तोटे आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या किचनच्या यूजनुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता।